सर्व प्रेक्षक मायबापांचं करूया सहर्ष मनपूर्वक ससने असं स्वागत. जाऊया दुसऱ्या फेरीतील सामना क्रमांक पहिला. सलामीची जोडी तर वैजनाथ क्रिकेट संघाकडून मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. शेखर आणि त्याच्या साथीला गणेश. 3 षटकांची लढत आहे. याची दोन्ही टीमच्या संघनायकाने आणि खेळाडूंना नोंद घ्यायची. टॉस जिंकलाय वैजनाथ क्रिकेट संघाने. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलं गेलंय ते म्हणजे टीम नाथखुला जांभूळवाडी क्रिकेट संघाला. यावेळेस पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती इथे चेंडूला पाठवलंय हवाई सफर षटकार. पहिलाच बॉल त्यावरती आक्रमण केलंय. शेखर ना इथे दिली टक्कर आणि बॉलला पाठवला ठप्पर. हा षटकार आलाय. आता इथून पुढे कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. रोहिदास पुन्हा एकदा तयार. खोसऱ्या बॉल मुसक्या बॉल भयानक काम. महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल. हा चेंडू डॉट काय जाण्याचा खेळायचा आहे त्याला आणि खालच्या आळ्याच्या गड्याच्या अंगात भूत शिरला. यस पुन्हा एकदा रोहिदास तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस हो क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे वापरलं गेलंय. सदानंद आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. एक धाव आणि एका धावेच्या मध्ये आता मात्र संघाची टोटल धाव फलकावरती जाऊन पोहोचले. 3 चेंडू हाताळले गेलेत. पहिलाच बॉल वरती षटकार आला होता. त्यानंतर कमबॅक करणारा चेंडू डॉट आला. त्यानंतर इथे सिंगल. अशा प्रकारे 7 धावा धाव फलकावरती 3 चेंडू मध्ये खर्च केल्या गेल्यात. आता मात्र खालच्या आळेचा गडी वरच्या आळेल गेला. म्हणजे नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाजी यावेळेस स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. गणेश डावकुरा आता फलंदाज म्हणजे पांढऱ्यापेक्षा भयानक इशारी. गणेश आहे स्ट्राईक एंडवरती तर गोलंदाजी ट्रॅक वरती रोहिदास केभारी संघाचा ऑलराऊंडर खेळाडू. रट्टा मारायचा होता पण कसपटला जरासा. कुपोषित रट्टा लागला. खाऊन पिऊन हातपाय काड्या कुड्या कांबाय जाड्या जुड्या. एक सिंगल आली आणि सिंगलच्या साह्याने 8 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. सध्याच्या स्थितीला 4 चेंडू टाकले गेलेत. आतापर्यंत खऱ्या अर्थाने निश्चित आपण पाहतोय 3 षटकांची ही लढत आहे आणि 3 षटकांच्या लढतीमध्ये कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल. तसेच पहिल्याच बॉलवरती 2 वाड्या हाणून फटका मारलेला खेळाडू म्हणजे शेखर. जाडा जुडा घट्टा गुट्टा आडिया बांध्याचा मजबूत बॅट्समन. यावेळेस हो पायामध्ये टाकला होता. खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला आहे. हो हो काय सांगायचंय आता. काय झालं असतं माहित आहे का. थोड्यात फरक झाला ना. आवणी झाली असती पण बैलाला लात मारला असा कार्यक्रम झाला असता. पण बरा फिल्डिंग झाली चांगल्या. मग चांगला फिल्डिंग कशी झाली त्याला कारण कुत्रा. यस काय नाही काय नेमका त्याचा बासलाय आणि काय झालाय त्यालाच कळ ना बाबा. पहिले मॅची पासून जांभूळवाडीवाल्यांचे मगी हिंडत होतो. जरूर अगदी आपण पाहतोय 9 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचा बॉल या षटकामधील. पटका इथे सजवलाय. संधी उपलब्ध झाली आहे आणि यावेळेस इथे टिपला गेलाय आणि पहिला मोहरा टिपलाय. पहिला धक्का वैजनाथ क्रिकेट संघाला. बॅक टू द डगआउट फलंदाज गणेश. थँक यू. इनेट नंबर 3. हे गरीबाल नकार फुकाट दोष द्या. भयानक तुम्ही ते बघा. देखते तुम्हारा
त्याचा ब्रेकअप काल झालाय का काय झालाय, खवळलाय तोही, हरकत नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ मित्रांनो समाप्त झाला. एक गडी बाद झालाय, 9 धावा यास. आणि यावेळेस गोलंदाजी ट्रॅक मध्ये हरेश, स्ट्राइक एंड मध्ये शेखर. पुलटॉस बॉल, फटका फसलाय, इथे संधी आहे. ओहो, सेल ड्रॉप, सेल कुणाचा, शेखरचा. काय सांगायचंय, 3 इथे चुकी झाली आहे. कदाचित कॉलिंग इथे नव्हतं आणि कॉलिंग मुळे झेल ड्रॉप झालाय. तो देखील कुणाचा, ज्या शेखरनं आक्रमणाला सुरुवात केली त्याला मिळालं जीवदान. पाहावं लागेल 3 धावा धाव फलकावरती. पाहावं लागेल यावेळेस. हो, इथे पुन्हा संधी उपलब्ध झाली होती. प्रयत्न भरपूर राहिले आणि तितके चांगले मारुतीचे. जर विकेट गेला तर मारुती दादा ज्यांच्या माध्यमातून संजयजी वाघमारे यांनी जर डान्स केला तर 201 रोख रक्कम दिली जाईल. कसा माहित आहे का, आता 1.5 क्विंटलचा बोजा काल तुम्ही त्याला हलका करता. यावेळेस अफलातून आणि परंतु कन्यादान करस महा. नाचाय काय, नाचाय याख नसतील रे बाबा, नाचून कोणी भेटेल पण त्याला बंद नाही. यावेळेस मात्र चुकी नाहीये. इथे मात्र हा झेल सोडला होता आणि त्या झेलचं प्रायश्चित्त ठोकलाय धनधनीत खणखणीत षटकार. यस, रायगड प्रीमियर लीगला मला वाटतं डान्स पाहिला होता. चेंडू हरवला गेलाय पहा, खालच्या आळीवरून सुटला आणि डायरेक्ट मधल्या आळीत जाऊन फसला. दुसरा चेंडू द्या. इथे 20 धावा धाव फलकावरती आहेत. कदाचित मघाशी आणि तो चेंडू 12वा खेळाडू बघेल. दाबर बाबा. नाही, तो तिकडनं सुसाडा आला म्हणजे त्याला किती हवा आहे दाबायची. येस, निश्चित जाऊया. आता मात्र निश्चित मॅच बॉल देखील आला गेलाय. येस, भेटत होता, भेटेल अजून भरपूर वय आहे. गोलंदाज तयार हरेश. यावेळेस मात्र निश्चित लाईन खराब, दिशा भरकटली आणि पंचांना दर्शवलं की उजवी एष्टी सोडून चेंडू मात्र निघून चाललाय आणि त्यामुळे हा चेंडू पुन्हा एकदा वाईट. पहा, कुठेतरी जर पाहिला शेखर, ज्या फलंदाजची विकेट महत्वाची आहे. आता मात्र इथे चांगला चेंडू होता, भन्नाट चेंडू होता, परंतु निश्चित पुन्हा एकदा पंचाने सांगितलं की हा चेंडू खराब आहे. पुन्हा एकदा वाईट. अजून एक चेंडू खराब आला गेलाय. इथे संयमता हरेशला बाळगावी लागेल. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा. फटका इथे पुन्हा एकदा फसलाय. इथे चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक बॉल खाली, डाऊन द ग्राउंड. आता मात्र चुकी नाहीये आणि चुकीला माफी देखील नाहीये. सदानंदने टिपला जाईल. मोठा मोहरा. शेखर बॅक टू द डगआउट. यस, निश्चित आपण पाहिलं महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं एक संगीत, अतिशय चांगल्या दर्जाचं संगीत. आमचे डीजे ऑपरेटरचं कौतुक करावं लागेल. हरेश ज्यानं आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत, एक महत्वाचा फलंदाज बाद केलाय, 12 धावा खर्च केल्यात. आता यावेळेस नवीन फलंदाज
बिरजू यावेळेस आपल्याला स्ट्राईक एंडवरती खेळताना पाहायला मिळेल. हरीश पुन्हा एकदा तयार. बिरजू मात्र इथे काही जमलं नाहीये या बॉलवरती. हा चेंडू कमालीचा पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने शेखर ज्यावरती संपूर्ण जबाबदारी होती त्याला जीवदान दिलं होतं, त्यानंतर खऱ्या अर्थाने षटकार ठोकला होता आणि इथे आता मात्र बिरजूला थांबवलंय हरीशनं. यावेळेस समोरच्या दिशेला इथे मात्र गॅप सिलेक्शन. बॉल मात्र एका टप्प्याशी निघून चाललाय. शेवटच्या बॉलवरती देखील ठोकलाय हा चौकार आणि चौकाराच्या साह्यानं षटक मात्र इथे समाप्त होईल आणि संघाची टोटल धावपल काबर्दी 26 धावा. षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. 26 धावा धावपलकावरती जोडल्या गेलेत. यस, बिरजूसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज, परंतु कोण देणार आहे? गणेश वाघमारे. म्हणजे काय माहित आहे का, नाही काय एक बॅट्समॅन असं नाव ऐकला का मग सांगता, नाव जर सांगला नाही तर कॉमेंटेटर माझं पैसे दे. हो ती बाकी सगळी घरपट्टी पाणीपट्टी स्कोररकडे जमा करा, ती आमच्याकडे नका. पटकन आमच्या खिशात चुकून आली तर फुकाट उद्या सांगतील 100 खाऊन गेला. जरूर जाऊया. मारुती आलाय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. प्रत्येक षटकारासाठी. बिरजूसाठीच का? बिरजूसाठी यस. आणि यस विकेट साठी देखील बोल्ड साठी 100 रुपयांचा कॅश प्राइज राहणार आहे. एक धाव तर वेगाने कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न इथे यस क्षेत्ररक्षण चांगले झालं. थ्रो देखील थोडासा वेगाने हाताळला होता. तिथे मात्र वेगावरती स्वार होत असताना चांगलं प्रयत्न राहिल्या. एक सिंगल आली गेली. 26 धावा धावफलकावरती, 27 धावा धावफलकावरती. मारुतीचा विचार जर केला तर निश्चित एक चांगला खेळाडू आहे, ऑलराऊंडर आहे बिरजू. पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती बिरजू आणि इथे बिरजूनं ठोकलाय बेस बेकार. तेव्हा सांगता ज्याचा पडा तर टक्काल त्याला मोकार अक्काल. हा ठोकला षटकार. षटकार आला आणि संघाची टोटल आता मात्र 33 धावा. मला वाटतं बॉल हरवला गेलाय, त्यामुळे जरूर नवीन चेंडू दिला जाईल. नवीन म्हणजे जुना चेंडू असेल, परंतु चेंडू जर हरवला फुटला त्याच्यासाठी जाऊया. निश्चित अगदी आपण पाहतो 33 धावा आहेत. कमबॅक करावं लागेल इथे मारुतीला. त्याच्याकडे ती क्षमता आहे, कारण की आपण जर पाहिलं तर निश्चित पिंपळोली इथे देखील एक स्पर्धा गेल्या वर्षी मागच्या वर्षामध्ये नाईटची रजनी पाहिली. त्यावेळेस 6 चेंडूमध्ये 3 धावेची आवश्यकता होती. तिथे खऱ्या अर्थाने त्या 3 धावा डिफेन्स केल्या होत्या या गोलंदाजानं. तोच गोलंदाज मारुतीला आपण पाहतोय. यावेळी देखील ओहो हा ट्रॅकर चेंडू होता. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. एक धाव वेगाने कंप्लीट झाले. धावबाची संधी आणि इथे मात्र चुकीला माफी नाहीये. विकेट. फलंदाज झालाय बाद नाही का?
जरूर मला वाटतं निश्चित फलंदाज पोहोचला गेलाय. या 2 धाबा आणि या 2 धाबेच्या मध्ये आता मात्र संघाची टोटल धाव फलकावरती 35 धाबा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा झेल ड्रॉप. ओहो, इतके सोपे झेल जर आपण सोडताय तर मग अजून काय चुका करतायत. इथे पुन्हा एकदा सिंगल आली गेली. आता मात्र सिंगलच्या साह्यानं मला वाटतं 36 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत. निश्चित फावं लागेल. बिरजूने 100 रुपये तर कमावले गेलेत. यावेळेस मात्र इथे ओहो, चुकी झाली. हो अजून चुकी. बस अख्खा गाव मामाचा पण काय नाही कामाचा. भाषा बिना लग्नाचा सेम कार्यक्रम. 3 धाबा. कदाचित पहा तो चेंडू डॉट जर केला असता, डीप केला असता तर कदाचित कुठेतरी धाबेवरती थोडस नियंत्रण मिळवता आलं असतं. 39 धाबा आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. मारुती आहे. शेवटचा बॉल डॉट येणार का? डॉट आला तर कुठेतरी जर पाहिला तर गोलंदाजसाठी आणि षटकार आला तर इथे बिरजू साठी. आणि पुन्हा एकदा झेल इथे ड्रॉप झालाय. चुकी झाली पुन्हा एकदा. 2 धाबा तर आल्या गेल्या आहेत. आता मात्र चुकीला माफी नाहीये. विकेट. 2 धाबा आणि या 2 धाबेच्या मदतीने आता मात्र संघाची टोटल धाव फलकावरती 41 आणि विजयासाठी 42 धाब्यांची आवश्यकता. थँक्यू. टॉस साठी या मोगरा जाणं टीम साळोगडी. मोगरा जाणं साळोगडी दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉस साठी या. बिरजू आपल्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज जमा आहे आणि ते जरूर आपण मॅच झाल्यानंतर देणार आहोत. तोपर्यंत डीजे वाले मात्र आमचे चोरीचे मामला आणि आता उभ्या उभ्या बोंबला ठोका. साळोग डी कॅप्टन टॉस साठी आणि त्यानंतर मोगरज सागर साळोख आणि मोगरज टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी रिपोर्टिंग करा. सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. नादखोळा जांभूळवाडी क्रिकेट संघाकडनं रोहिदास आणि हरीश
41 धावा. 41 धावा बनवायच्या आहेत आणि पहिले षटक पहिला चेंडू अचूक टप्पा प्रचंड वेग डॉट चेंडू आला गेलाय गणेशच्या माध्यमातून. हरेश आहे खऱ्या अर्थाने निश्चित हरेशला त्या प्रकारची कामगिरी करणं फार महत्वाचं राहील. इथे गोलंदाज पुन्हा एकदा गणेश. इथे हो बॅक टू द बॉलर फटका सजवला होता पाठवरती चेंडू येऊ शकला नाही. इथे मात्र गोलंदाजी कमालीची होताना पाहायला मिळाली सध्याच्या स्थितीला. अगदी सिंगल डबल पेक्षा खऱ्या अर्थाने आता मोठाला फटक्यांना प्राधान्य देणं फार महत्वाचं राहील. इथे अजून एक चेंडू इथे डॉट. ओहो काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते गणेशच्या माध्यमातून. 3 चेंडू टाकले गेले 3ही चेंडू डॉट. आणि गोलंदाजाच्या शैलीवरती एक सेप घेतला गेलाय आणि तो जरूर चेक केला जाईल. इथे आमच्या तिसरे पंच गोलंदाजच्या शैलीवरती मात्र एक सेप घेतला गेलाय आणि इथे तिसरे पंच देखील आमच्या कामगिरीला तयार आहेत. गोलंदाज तयार होतो गणेश. यावेळी समोरच्या दिशेला कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला तिथे एक सिंगल घेतली. आता मात्र सिंगल घेतली आणि सिंगलच्या साहाय्याने संघाचा श्रीगणेशा केला जातोय. इथे मात्र आता स्ट्राईक एंड मध्ये आपण पाहू शकाल रोहिदास केवारीला एक विस्फोटक हार्ड हिटर खेळाडू म्हणून ज्याची एक ओळख आहे. परंतु या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहू शकाल एक धाव फलकावरती आहे. इथे जरूर पाहिलं जाईल. स्ट्राईक एंड मध्ये आपण रोहिदास केवारीला पाहू शकाल. अचूक टप्पा होता इथे खऱ्या अर्थाने निश्चित आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती फलंदाजाला काही करता आलं नाहीये रोहिदासला. आणि इथे मात्र जुने डॉट बॉल शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग होती तयार होईल. यावेळी समोरच्या दिशेला कट करण्याचा प्रयत्न बिरजू आहे तिथे आणि इथे मात्र निश्चित आता मात्र एक सिंगल घेत असताना स्ट्राईक आपल्याकडे ठेवली गेली आहे. रोहिदास केवारीनं 2 धावा धावफलकावरती विजयासाठी 12 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. इथे खऱ्या अर्थाने कुठेतरी नादखुळा जांभूळवाडी संघाला झालेल्या चुका. 40 बनवायचे आहेत एकंदरीत 42 धावा विजयासाठी बनवायचे आहेत आणि अजूनही विजयासाठी 12 चेंडू 40 धावा 20.00 ची धावगती राखायची. कदाचित जर पाहिलं तर निश्चित आपण पाहू शकाल कुठेतरी मिसफील्ड भरपूर झाली आणि मिसफील्डच्याच कमीत कमी 7-8 धावा जरूर धावफलकावरती एक्स्ट्राच्या स्वरूपात जोडाव्या लागल्यात. अन्यथा याच धावा कुठेतरी जर पाहिला तर 34, 35, 36च्या घरामध्ये पाहायला मिळाल्या असत्या. परंतु जमलं नाही. अजून मॅच काही होऊ शकतं कारण की क्रिकेटमध्ये वार की पलटवार हे कुणीच सांगू शकत नाही. या षटकावरती मात्र आता संपूर्ण मॅच निर्भय असेल यात शंका नाही. सोमनाथ गोलंदाजी ट्रॅक वरती आला गेलाय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आणि पहिलाच चेंडू प्रचंड होता पहिल्याच चेंडूवरती. यस
तिसऱ्या पंचाची मागणी घेतली. गोलंदाजच्या खेळीवरती एक्सेप्ट घेतलाय. चला दादा तिसरे पंच. चला तिसऱ्या पंच गोलंदाजच्या शैलीवरती एक्सेप्ट घेतला गेलाय. अरुण दादा तिसरे पंच, तिसऱ्या पंचांची मागणी केली. इथे पाहावं लागेल. गोलंदाज तयार होईल. सोमनाथ गोलंदाजी ट्रॅक वरती. आणि यावेळेस मात्र नो चेंडू, खराब चेंडू आहे. एक धाव तर घेतली गेली आणि दुसरीचा प्रयत्न. आणि इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली. पाहिलं जाईल गोलंदाज पोहोचलाय की नाही, परंतु चेंडू खराब आहे. परंतु इथे निश्चित या खराब चेंडूवरती आता धावबाची विकेट मिळेल की नाही. आणि असं अगदी तिसऱ्या पंचांचा डिसिजन आमच्यापर्यंत आला की फलंदाज मात्र बाद आहे. आणि मारुती यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल. नवीन फलंदाज इंटर होताना पाहायला मिळतोय. प्रीहिट मात्र असेल फलंदाज मारुतीसाठी, यात तीळ मात्र शंका नाही आहे. आता प्रीहिटचा फायदा घेतला जाईल का? कदाचित म्हटलं जातं जेवढं मिळेल तेवढं खावं. एक धाव मिळाली होती, त्या एका धावेवरती निर्भयी आणि समाधानी नव्हता हा खेळाडू. समोरच्या दिशेला पुन्हा एकदा ठेवला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती आला नाहीये. आता मात्र पर्याय नाही आहे, कारण की पर्याय नाही आहे म्हणजे रस्ता अवघड होत चाललाय. परंतु मित्रांनो, अवघड रस्त्यामध्येच विजय मात्र निश्चित दडलेला असतो, तो शोधावा लागेल. 4 धावा तर धावफलकावरती आहेत. अजूनही जर पाहिला या षटकातल्या तिसरा चेंडूसाठी सोमनाथ तयार गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस हो फटका इथे फसलाय. संधी आहे पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. टिपला जाईल. मारुतीला देखील मैदान सोडावं लागलं. विकेट. आणि कुणाला इथे मात्र आता नवीन फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल. पाहावं लागेल. सोमनाथ ज्यानं गोलंदाजी देखील चांगली केली आहे. सध्याच्या स्थितीला 3 चेंडू हाताळले गेले. त्या 3 चेंडूवरती 1 विकेट आणि त्यानंतर 2 धाबा खर्च केले गेलेत. अर्थात एक नो+1 अशा त्या 2 धाबा होत्या. अशा धाबा धावफलकावरती 4 आहेत. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. फलंदाजांना जाग्यावरती उभं केलंय. गोलंदाजीमध्ये इथे दमखम दाखवलाय सोमनाथनं. फलातून चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकाल. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. ओहो, अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा बॅटवरती चेंडू बरोबर आला नाहीये. शतरक्षक आलाय तिथे, शतरक्षण झालं गेलं. आणि मला वाटतं तिथे मैदानात ते काय आहे खेळाडू जरा बघा. अगदी एक सिंगल येईल आणि सिंगलच्या साह्याने आता मात्र 5 धावा धावफलकावरती आहेत. 2 विकेट गमावल्या गेल्या. शेवटचा बॉल आणि आता शेवटच्या बॉल वरती देखील कशा प्रकारचं प्रदर्शन राहील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्ग होती सोमनाथ. 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये अजूनही जर पाहिला तर भरपूर धावा. अर्थात आपण पाहू शकाल 37 धावा. रिवर्सचा अटेम्प्ट विकेट कीपर कडनं चुकी झाली. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतायत. तोपर्यंत एक सिंगल घेतली.
कारण बघता बघता इथे मात्र षटक समाप्त झालं 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5ला 2 गमावल्यात ते म्हणजे टीम नादखुळा जांभूळवाडी. आता 6 बॉल 36 म्हणजे 6च्या 6 चेंडू षटकाराव ठप पार पाठवावे लागतील. डिझाई चांगलं संगीत अगदी आपण पाहतोय एकनाथ माळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शक्तितुरा आणि गायक त्यांना आपण पाहत आलोय. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवरती शेखर. तर स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकाल हरेश. शेखर टू हरेश हे समीकरण. 6 चेंडू 36 धाबा बडवायच्या होत्या जमल्या की जमणार काय घडणार. आता एक सिंगल तर आली. आता मात्र हा हरेश नाव स्ट्राईक एंड वरती. सागर आहे स्ट्राईक एंड वरती. शेखर ज्यानं खऱ्या अर्थाने ज्याला जीवदान मिळालं होतं त्यानंतर खऱ्या अर्थाने त्या जीवदानावरती प्रहार चढवले होते. त्यानंतर कुठेतरी त्या प्रहारापोटी आपण पाहिलं तर चुकी देखील झाली क्षेत्ररक्षण करताना आणि आतापर्यंत त्या धाब्यांचा पाठलाग करत असताना अवघ्या 7 धाबा. सागरनं फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आलाय बॉल. हो हो यावेळेस बेकार याचा भोतरा फाटला. काय सांगायचंय भयानक काम बाबा. काय नाही रन पका म्हणून काय नाही ना तर भोशाड्या खाताना तुझी धन होती. हो एक सिंगल आली. 4 चेंडूवानं 34ची आवश्यकता. गोलंदाज सय्या रिव्हर्सचा टेंट होता परंतु बॅट वरती चेंडू व्यवस्थित आला नाही. आणि तशा पद्धतीनं आपण पाहू शकाल बाईच्या स्वरूपात धाबा मिळतील 4 आणि लेग बाईच्या 4 धाबा 4 धाब्यानं धावफलक 12 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. कुठेतरी जर पाहिलं तर अशा धाबा अगोदरपासून येणं फार अपेक्षित होतं नादखुळा जांभूळवाडी संघासाठी. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पायामध्ये हाताळला होता. हा चेंडू बघता बघता जर पाहिला तर या चेंडूवरती फक्त स्ट्राईक चेंज होईल. याचा व्यतिरिक्त थोडंसं जर पाहिला धाबा मिळवणं थोडंसं अवघड वाटतं. आता शेवटचे 2 चेंडू आणि 29 धाबेची आवश्यकता. सामन्यामध्ये वैजनाथ हा संघ पूर्णपणे येऊन पोहोचलाय. कारण की 2 चेंडू 29 म्हणजे आता या 2 चेंडू 29 धावा म्हणजे 14.50ची 2 चेंडूवरती धावगती राखायची होती. त्यामधला हा चेंडू डॉट आला गेलाय. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिली. सामन्यामध्ये मात्र दबदबा निर्माण केलाय वैजनाथ क्रिकेट संघानं. आता एक चेंडू 29 बनवायचे आहेत. एक चेंडू 29. ओहो इथे कपलातून चेंडू हाताळला होता आणि अपलातून चेंडू मध्ये आपण पाहू शकाल सामना इथे कंप्लीट होईल. हार्ड लक टीम नादखुळा जांभूळवाडी, गुड लक टीम वैजनाथ. विजय संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचं करूया गोडसं कौतुक.